फक्त नवऱ्याचं पीठ तेव्हा होते संसार नीट. अगदी रोजची किटकी तुझ्यामुळे माझ्यामुळे नाही माझ्यामुळे. अहो आपल्याला 2 मुलं झाले. झाले ना. हा एवढा संसारूपी सागर आहे. हा किती घोडा तुला माहिती आहे का? नाही तुझं आणि बाबा माझं लग्न झालं. त्याच्यामध्ये गेलीच नाही ना मी. नाही गेली. तुझं आणि माझं लग्न झालं. आता लग्नाला किती वर्ष झाले? झाले तुम्ही 10 वर्ष. 10 वर्ष झाले. या 10 वर्षाच्या नंतर आता आपले मुलं मोठे होतील. त्यांना आपल्याला शिकवायचं आहे, घडवायचं, मोठं करायचं आहे. याच्यामध्ये तुझा आणि माझा कुणाचा तरी एका अंत झाला. हे तुला माहित आहे का? नाही तू मग शिकवा मी म्हणून मला माहित आहे. तुला माहित आहे का? नाही ना. नाही माहित. मग हा संसार रूपी सागर किती खोल आहे हे तुला माहित आहे का? नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो राधा, तुम्ही सांगाल आणि मी ऐकणार नाही असं कधी झालंय का? हो ना. अहो एका शहाण्या बाईचं म्हणणं होतं दुखल्या सुकल्याला नवरा करेल बायकोचं काम, बायको करेल नवऱ्याचं काम. बरोबर. तेव्हा घरची गाणी चालायची की नाही? हो ना. अर्थाने इतकं सुंदर विचार सांगितल्यानंतर बायको ऐकायला पाहिजे. ऐकायला पाहिजे. ऐका. हो ना. ह्या म्हणते कुठली गोष्ट आहे का? कुठली गोष्ट आहे का? वारे गलीच्या ढेपल्या दानवे बाजारले
आणि झोपशील मस्त सकाळचा संध्याकाळ खाई हा हा झोपून जाशील तू झोपून जाशील आणि मी तुझ्या कुठं काय का करी कोंबले लातवारी आणि आपल्या गाडी हे काय म्हणत होता काय पुढे होऊन जाशील पागल आहेस तू आज मी काय म्हणतो काय म्हणता सांगा मला वाटलं दही घ्यायला पण माझ्या घरी काका बिया घरी दही घ्याव्या म्हणजे एवढा दही घ्या म्हणजे एवढा ठिकाणी समजते का मला महाजन साहेब नमस्कार का झालं तुम्ही या गावामध्ये दोघं नावला पाहिजे काऊन का झालं या जो फिरला जो खपसवते पाटील साहेब तिची फुटून नाही गेली तिची फुटून गेली बांगडी तर माझ्या बायकोने फुटली तिची फाटून गेली साडी अबे होता माझ्या बायकोने तुला काय करायचं आहे असं तुझ्याच बायकोची होईल मी माझ्या बायकोची होईल म्हणतो हा पाटील साहेब असा करता तर करा पण घराचा दरवाजा लावला म्हणजे माझ्या घराचा दरवाजा उघडा होता हा तुला आमचा झगडा पाहिला अबे तोड कुचक्या खाण्यामध्ये माती टाकला असणार आहे का जी हा बहीण एवढीशी बायको आणि त्या बहीणचे बायको त्या बहीण तुम्ही एवढे मोठे माणसं पाटील साहेब तुम्ही खाली तुमच्यावर तुमची बायको असं आणि त्याच्यावर मी होतो साला टोल कुचक्या माझी बायको खांद होती हो तिच्यावर पण होता तिच्यावर तुम्ही पागल
माझी भरती मी थांबतो होतो माझी बायको माझ्यावर तर होती तिच्यावर तर काहीसाठी होतास काहीसाठी होतास कायचा तुमचा पावले नालाय का घोडा हा तर माझ्या बायकोच्या वर तू कसा कसा होतास कसा होतो वरच्या भोपळ्यातून पाहत होतो त्या वरच्या भक्ताला पाहिला वरच्या भोपळ्या बरोबर आहे रे अहो ते खिडकी म्हणते मी म्हणला भक्त मी म्हणतो त्या खिडकीतून असा पासून दोन मुख्या नालाय का झगडा भांडण असलं तर तू थोडं सुरू राहतेस पाटील साहेब सोडून दे बरं त्या भोगताळातून माझी त्यातून माझं हमेशा येत राहते येऊ दे ना, आली तर काय झालं हाकून टिकून ठेवलं तर सगळा डोळ भरतो. तू बाबा बोलला म्हणजे म्हणजे हे घालण्याचं बोलतोस का बापा पागल दोस्ता बरं दोस्ता वेळेचं भान ठेवणे गोष्ट सांगतो कोणती तुला बायको आहे नाही नवरा आहे काऊन नवरा केलास हा? काहून लोक बायको करतात म्हणून मी ना नवरा केला शाबास तू काऊन नवरा केलास हे मला माहित आहे हा मला माहित आहे याचं कारण एक तर साऱ्या तू हिजरा असेल ना तर छक्का असेल हो दोस्ता पाटील साहेब हा मी काहून नवरा केला. नवरा केलो हा सर्वांनी लोकांना बायपास करतो बरोबर बेकार आहे नवरा करून. काऊन रे दोस्ता एवढे दिवस मस्त साजरा करायचे. कोण मानवरा. तुझा नवरा आणि मग आणि दारू पिऊन आला. हा मस्त मजा आहे, मजा. कायची मे कायची मजा हा. दारू पिऊन आला का झोपून जाते हा. मी मस्त झोपला. मी काय म्हणतो दोस्ता हा वेळ आपली झालेली आहे ठीक तुला बायको आहे हा. तुझी बायको सुंदर आहे बापरे तुझी बायको कामा धंद्याची आहे बायको गंग्याची गांधी फुटली नाही, फुटली नाही. अजून फुटली नाही फुटली नाही, फुटली नाही. व्यक्तीच आहे मग बरोबर आहे बाबूची बाबूजी बाबी ते म्हशीच्या हाती चिपडी माझ्या बायकोला चिपडी म्हणून आबे नाही तुझ्या बायको चिपडी नाही म्हणत पण मला सांग तुझी बंद्याची बंदी आहे बंद्याची तुझी बंदी. बायको दबका आहे माझ्या बायको दबका आहे, माझ्या बायको इम्प्रेशन आहे, माझ्या बायको खस्ता आहे. तर तू घराकडे जा घराकडे जा आपल्या बायको म्हणजे मी माझ्या बायकोला तुझ्या घरापर्यंत आणू. तर तुझी बायको कमी विचाराची आहे विचाराच्या बाजूला पडतील मी माझी बायको याच्या घरापर्यंत आणू म्हणजे माझी बायको काही MSCBचं ऑफिस समजते का बे? काही कोणी या वायर सुटकानं चाललंय का वारे आपल्या बायकोला आपल्या हुंड्यात कोणती देईल खेळायला कंची पाटली साहेब लवकर घरी जा आणि आपल्या बायको घेऊन ये तिचे विचार माझ्या बायकोला पडतील आणि माझ्या संसाराचा उदो उदो होईल बिलकुल बरोबर जा. ठीक आहे का सांगावाजी मोठ्या हौशीने तर येऊन गेलो पण बायकोवर जरासा इम्प्रेशन नाही पाचव्या जवळ तर मोठ्या मोठ्या लंब्या लंब्या गोष्टी सांगूनच गेलो कालच बायकोकडे गेलो बायकोने म्हटलं बीड गावले मंडई आहे 10 रुपये दे म्हटलं पोळ्या बनवत होती भाऊ तो जे 10 रुपयाचं नाव घेतल्याबरोबर जे हातात घेतलं म्हणतात का नाही बेंद आणि ज्या लागली फिरवाले आणि जे मारलं म्हणतात का नाही फेकून हे एक येऊन घुसलं मी काय सांगू जी बेलनं खोटं गेलं तर खोटं आहे म्हणून तेव्हापासून भातच बुकणार तो आणि चालला येतो पण ठीक आहे या का पाटलाचे 12.5 खाल्लं का का याच्या हातामध्ये बायको येईल तर बायकोले नाही नाही तर घरात जाईल ना 2-4 बोकऱ्या पांघरीन आणि झोपून जाईल अहो का गाई सोड तू की दाई कधी आते
बायको हेकळ आहे जी. आता दुसरी बायको करायला जावं भाऊ तर दुसरी बायको भेटत नाही. म्हणवाचा आहे कशी असो ना डोळा भक्ती सो. आता का ढोल होय का जी तर बदलवून टाकू. ठीक आहे. ए आलू बोंड्याची आई व ए जिलेबीचे मम्मी व ए शेव चिवड्याची आई व क्या बहीण तर मामी गोट मेली रे हे क्या बहीण. ए बायको 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 व. पुऱ्या झिलप्या फोडून टाकतो. बावगे तुझं गावात ना गावरी तुला मग कोणत्या गल्लीतला खाऊन आल्या. कोणत्या गल्लीतला म्हणजे का मी डुकर हो का. सकाळी 5 वाजले हा. झोपून उठवता मले हा. गोपे 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 चाय दे ना व. हा. चाय पेताना उठवता खेळताना बोट टाकत टाकत या गल्लीतून त्या गल्लीत जाता. पण आता मता मता ताळा ताळा व. आवाज जायचा हो का व? तेव्हापासून आवाज मारतो कोटी होती तो माहित नाही तुम्हाला. हा माहित नाही का. नाही. अव हा घेतली हा. हा घेतली असं तसं मागचा नाही का व. हा. दोन्ही घेताना कच्च 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 कसं उठवतो. कचो कचो उपलत होती. बहीण घरा माणसा उपलत असलं समोर हा. कोण उपलत. समोरचा हा. अहो आपल्या गावची काय आहे मंडळी. हा. बरोबर आहे. तिथं कोण कोण येतील. हा. तुमची बहीण तुमचा भाटवा तुमचे सारे रिश्तेदार. बरोबर आहे. बहीण ना. ऐका ना. हा. मी मागचा उठून राहिली तर ते येतील. बरोबर हा. आहे. ते काय मागं जाऊन पाहिजे का आधी. नाही. नाही समोरून येतील. आले की दोघे कच्च 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 कसं उठवतो. या बहीणचे लमचे सरळ सांगे लागते बिकते कसं. या बहीण लहान हल्ली हो आणि हे गावरान मस होय का. आता दर्शीचा पर्याय हो मी. बहीण माझी ए लमचे सरळ सांगे जास्त आवाज. आणि का सांगू गोपे गोपे तुला गोपे त्या गेलो आपल्या शेताकडे जात होतो गोपे. त्या पाटलाच्या घराच्या समोर पुष्कळ लोकांचा जमाव दिसला. काय रे तुला माहित नाही. नाही पाटील साहेबांनी आजपर्यंत मुलं बाळ होते का. नाही. एका गणी पाटील साहेबाने 3 पोरं झाले. कोणाले पाटील साहेबाने. पाटलाले. तुम्हाला झाले का मग. आ? तुम्हाला झाले नाही मला कशा होती तर मग तुम्हाला ना पाटलाले झाले पाटलेले होते आणि ते बी एका वेळेस 3 आपले 3 दर्शक ब्रह्मा विष्णू आहे. हो पण पाटलेले झाले पाटलाले झाले. हो खरी गोष्ट आहे. पाटलींना झाले तर आपल्याला दोघांना नवरा बायकोला आमंत्रित केलं आहे. खरेच का. हा काय आहे काय खायचं तिथं. बापा काय ग अहो त्यांचं बारसं आहे. बारसा. हा. काय आहे? काहीतरी प्रेझेंट घे त्यांच्यासाठी. आपण दोघांना नवरा बायको केलं पाहिजे. हो, मी काहीतरी घेते मस्त अशा मुलासाठी रे माझ्या. आणि तुला माहित नाही का काय ग बारसं म्हटलं तर आलू पोहा चिवडा राहते. चिवळा. तुम्ही चिवळा का का व? मग कातर असा कडक कडक चिवळा. कसा खाईन व. आणि मी का खाईन व. या बहिणीची खाण्यावानी येतायच्या बहीण. बाप्पा तुम्ही चिवळा खाला मी नाही खाईन. लगेच दिवसाच्या पोटी तिला मुलं बाळ झाले तर तिच्यासाठी काही प्रेझेंट घेईन. आपल्याला धरते बस तिथून जाय. का घेऊन राहिली. कोणतं सामान घेऊन राहिली. माहित नाही. हा. अहो धरते माझ्या मैत्रिणीसाठी मस्त काय म्हणते केळं सेफन अंगूर. केळं सेफ अंगूर हे अजिबात घालू नको. का घेऊ. हा? का घेऊ. 2 किलो ढेप कर
चांगला लंबाच लंबा चिया बहीण आवत येऊ देणार या वर्षी नगर परिषद मधून पाटलाचा मी चांगला लंबाच लंबा पडला चिडा गेल्या झाला लंबाच लंबा काढतो तुम्ही. लंबाच लंबा पडवतो ना मग पाहिजे ना व किती लंबा आहे तर. हा आवाज मारतो मी पाटील मारा. ओय पाटील साहेब नमस्कार. नमस्कार आले का? च्या भैयाने डोळे आहेत का भेत्री आहेत जी तुमची आली का? हा? तुमची आली? हा. काय म्हणला? अरे तुमची पत्नी आली का? अरे ज्या कामासाठी गेलो हा. ज्या कामासाठी पाटील साहेब गेलो हा. ते काम पूर्ण करून आलो शाबास. म्हणाल्या, हा? आता मी जेवढं काम सांगतो तेवढं करा. बिलकुल तर तुम्ही जसे आले होय. तसे घराकडे जा. हा. आणि तुमची पत्नी हा. माझ्या पत्नीबरोबर बाजाराला जाईल. ठीक आहे ना ठीक आहे? होय वेळात वेळ काढून एवढी मदत केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ठीक आहे, जायचं. ठीक आहे राधा, आपल्या घरा शेजारी घर कोणाचं आहे? आपल्या घरा शेजारी घर कोणाचं आहे? तिला घेऊन बाजाराला जायचं. बरं ती जर नाही आली तर ती जर नाही आली तर चंद्रकला मावशीला घेऊन जायचं. पण नाही आली तर ती पण नाही आली तर माझी सुंदर बायको एकटी पाठवणार नाही. हा बंद तुझ्या बरोबर येईल. हो. बरं असं करा तुम्ही हा. माठ भरून ठेवा आणि मोठी चुंबन करून ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. गोपिकाकडे जाते हा. आणि तिला घेऊन जा. बाजारला जाते. ठीक आहे. चला बाई. कुठं निघाली ग मी हो तुझ्याकडे मला हे- माझ्याकडे तुझे अचानक आई वाकडे माझ्या घराकडे कसं काय झाले अगं मी म्हणाली आज जरा गावामध्ये मंडई होती बेडगावला असं आणि घरातली कामे करता करता पुष्कळ टाइम झाला ग आणि पाहुणेपरी पण होती पुष्कळ माझ्याकडे हो का? आणि त्या कारणास्तव मी बाजारामध्ये नाही गेली ग हा. आणि म्हटली एकटी जाण्यापेक्षा तुला सोबत घेऊन जाते हो हो असं वाटलं तुला नाही हो ना बरं ठीक आहे तुला हेच आहे वेळ भरपूर झालेला आहे हो, झालं गं. आणि आपण दोघीच बहिणी उरलेलो आहोत हो. तर असं करूया वाद करायला पाहिजे अशी एखादी सुंदर आणि चालत जाऊया संजय काकाची असतं, त्यांना घेऊन जाऊ सोबत. आणि संध्याला पण घेऊन जाऊ राधा, गोपिका काय हो बाजारात चालल्या. होय. ही जंगला झुंबाची वाट आहे. बरं. तरुण तरुण बोलल्या तुम्हाला उशीर झालेला होय, आहे. होय. मी पण त्या बाजारात चाललो. चला. चला तुमच्या बरोबर येतो. हो. मला साथ शोधत होईल नाही का? चला बोलत चालत जाऊया